नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. न्यूजरूम चर्चामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज न्यूजरूम चर्चामध्ये आपल्यासोबत शिवसेनेचे खासदार, शिवसेनेचे प्रवक्ते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत सर आहेत. आणि आजच सामनाने म्हटलं की सरकार होय नोटीस पिरियडवरच आहे, त्यामुळे आता नोटीस पिरियड अजून किती दिवस आहे त्याची उत्तरं संजय राऊत सर देतील. या सगळ्या प्रश्नांना सुरुवात करण्याआधी संजय राऊतांबद्दल थोडंसं जाणून घेऊ. भारतीय जनता पक्षाचे 100 बाप जरी या जमिनीवरती उतरले तरी आमच्या केसाला धक्का लावण्याची हिंमत कोणामध्ये. संजय राऊतांची ही भाषा ऐकली तर भाजप त्यांना महाभारतातला शकुनी मामा का म्हणतंय याचा अंदाज येईल. राऊत खरं तर शिवसेनेचा दिल्लीतला माणूस. दिल्लीच्या तख्ताशी शिवसेनेला जोडून ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. एकाच वेळेस मोदी सरकार, भाजप नेत्यांशी जवळीक ठेवणं आणि त्याच वेळेस ममतापासून ते शरद यादवापर्यंतच्या विरोधकांसोबत संबंध ठेवण्याचं कसबही राऊत पार पाडताना दिसतात. पण त्याच वेळेस राऊत दिल्लीत असले की शरद पवारांकडेच पडलेले असतात असा आरोपही त्यांच्यावर केला जातो. आता थोडासा हा फोटो पहा. उद्धव आणि राज ठाकरेच्या मध्ये संजय राऊत बसलेले आहेत. असं वाटतं की 3 जिवलग मित्र एकत्र बसलेले आहेत. असतीलही कदाचित. फोटो थोडंच नेहमी खोटं बोलतात. असंही बोललं जातं की राज ठाकरेंमुळेच संजय राऊतांना सामन्याची जबाबदारी मिळाली. एवढंच नाही तर संजय राऊत हे उद्धव ठाकरेंपेक्षा राजच्या जास्त जवळ होते आहेत. असं असेल तर मग लोकांसमोर येऊन राजवर जहरी टीका करायची, सामन्यात आग ओकायची आणि पडद्याच्या पाठीमागे मात्र मैत्री जपायची, संबंध जपायचे. हे राऊतांचं कसब म्हणायचं की त्यांच्याच भाषेत दुतोंडीपणा. संजय राऊतांची खरी ओळख आहे ती सामना. मराठीत आता एखादंच वर्तमानपत्र सोडलं तर संपादकीय इतिहास जमा झाले. पण सामना विकत घेणारा माणूस सरळ पान नंबर 4 वर जातो आणि संपादकीय वाचत राहतो. सामन्याच्या हेडलाईन्सही काटाकीर असतात. भाऊपाध्यांच्या नंतर मुंबईतल्या रस्त्यावरची भाषा एवढी पकड घेऊन लिहिणारा संपादक मराठीत विरळ मानावा लागेल. त्याचं क्रेडिट राऊत बाळासाहेबांच्या सहवासाला देतात. पण मग राऊत स्वतःला प्रति बाळासाहेब समजतात का असा सवालही विचारला जातो. उद्धव ठाकरेंपेक्षा बाळासाहेबांच्याच नावाचा जप करून राऊत काय सिद्ध करत असतात हे आणि असे अनेक प्रश्न सामन्यातून रोज सवाल विचारणाऱ्या राऊतांच्या भोवतीच उभे राहतात. अपेक्षा करूयात त्याची उत्तरं ते सामान्य शिवसैनिकाच्या सच्चेपणातून आणि संपादकाला शोभेल अशा मोकळेपणाने न्यूजरूम चर्चेत देतील. जोरदार मान डोलवून राऊत सरांनी आता उत्तराला हो असा होकार दिलेला आहे. त्यामुळे आता बघूया याच सगळ्या ह्याच्यातनं जी सच्चाई त्यांनी लिहिलेली आहे त्याच सच्चाईतनं ती सगळी उत्तरं देतील. सर, स्वागत तुमचं न्यूजरूम चर्चामध्ये. आणि पुढे आता बंदार सर, महेश सर. ज्या पद्धतीने तुमची आता ओळख तर संपूर्ण महाराष्ट्राला आहे, वेगळी कोणी करून द्यायची गरज नाही. पण नजीकच्या काळामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये ज्या ज्या वेळेस तुमचा मित्रपक्ष असलेल्या भाजपबरोबर संबंध ताणले जातात त्यावेळेस संजय राऊत नामक मुलूक मैदान तो पुढे येते आणि शिवसेना वेगळ्या पद्धतीने धडधडू लागते. त्यातून जो गोळाफेक होते ज्या पद्धतीने, त्यामुळे संजय राऊतांची नियुक्ती ही खास त्यासाठी झालेली आहे का? बोलणी करण्यासाठी, चर्चेसाठी संजय राऊत पुढे दिसत नाहीत, परंतु ज्यावेळेस भाजप प्रतिपक्षावर आग डागायची असते त्यावेळेस संजय राऊत पुढे असताना दिसतात. काही प्रमाणात ते खरं आहे. शेवटी मी पक्षाचा माणूस आहे, मी संघटनेचा माणूस आहे. मी बैठक किंवा चर्चा याच्यामध्ये फार पहिल्यापासून मी कधी सहभागी झालो नाही आणि होतसुद्धा नाही. तो माझा पिंड नाही. कारण त्या चर्चेची गुऱ्हाळं जी चालतात एखाद्या विषयात मी आज प्रयत्न करून पाहिला, शिवसेना प्रमुखांनी सुद्धा पाहिला माझ्या बाबतीत करून, पण मी त्यात रमत नाही फार. पक्षाची भूमिका किंवा माझे जे पक्षाचे प्रमुख आहेत त्यांची भूमिका आणि संघटनेचं काम लोकांसमोर मांडणं, मग सामनाच्या माध्यमातून असेल, संसदीय लोकशाहीच्या माध्यमातून असेल, सभांतून असेल, रस्त्यावर असेल, हे काम मला चांगल्या प्रकारे पहिल्यापासून जमतं आणि ज्याला जे जमतं ते त्यांनी करावं. तुम्ही शिवसेनेच्या जवळ आलात ते सुरुवातीला मार्मिकमध्ये तुम्ही लिहायला मी शिवसेनेच्या पहिल्यापासूनच जवळ आहे. म्हणजे मी काय शिवसेनेला परका नाही आहे. मी माहीममधला शिवसैनिक. आमचं कुटुंब माहीममधलं आहे, जिथे सगळ्यात मोठे राडे व्हायचे. माझे वडील असतील, माझी आई असेल,
पत्रकार जेव्हा झाला म्हणून काय त्याला एखादा राजकीय विचारसरणी असू नये असं काय घटनेत लिहिलेलं नाही आहे. आणि शिवसेनेची विचारसरणी ही कायम मराठी अस्मितेची विचारसरणी आहे. आणि जसं दक्षिणेमध्ये असेल किंवा इतर प्रांतामध्ये असेल पत्रकार त्या अस्मितेचा लढा उभारतात, तसा बाळासाहेबांनी उभारला, आपल्या आचार्य आत्र्यांनी उभारलेला आहे, टिळकांनी उभारलेलं आहे. शेवटी महाराष्ट्राला ती परंपरा आहे आणि त्या परंपरेचा मी एक छोटा शिलेदार आहे असं मी मानतो. नाही, बाळासाहेबांनी मार्मिकच्या मुखपृष्ठावर आवर्जून एक शेर लिहिलेला होता, न खिचो कमान को न तलवार निकालो, जब तो मुकब्बिल हो अखबार तो आहे. अखबार निकालो. ते अखबारच आमच्या हातातलं हत्यार आहे शिवसेनेचं. आणि मी तर सतत सांगतो की सामना हा शिवसेनेचा महत्त्वाचा नेता आहे. आम्ही सगळे नंतर आहोत. कारण ज्या तोफा गेल्या काही वर्षामध्ये आम्ही आमच्या विरोधकांवर, महाराष्ट्राच्या विरोधकांवर, देशाच्या विरोधकांवर ज्या आम्ही फोडतो त्या सामनातून फोडतो आणि त्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जाते. काही असेल, सामना हा एकमेव असं या देशातलं भाषिक वृत्तपत्र आहे ज्याची दखल राजकारणात, समाजकारणात अनेक बाबतीत माध्यमांना घ्यावी लागते. आणि सामनाच्या बातमीच्या आणि अग्रलेखाच्या देशभरामध्ये हेडलाईन्स होतात. याचं कौतुक पाहिजे महाराष्ट्राला खरं म्हणजे. पण या कौतुकाबरोबर सामनाच्याच बाबतीत जेव्हा अग्रलेख लिहिले जातात आणि या अग्रलेखांबाबत खास करून भाजपच्या बाबतीत आत्ताच्या सध्या भाजप परिस्थितीत कशाला, इतर सुद्धा खूप विषय आहेत अनेक ना. विषय आहेत पण त्याहीपेक्षा आत्ता या राजकारणाच्या वेळेला भाजप खूप दुखावला, तो सामनाच्या अग्रलेखांमधून दुखावला जातो असं भाजपचे नेते ज्यावेळेला बोलतात. नाही, मला असं कोणी व्यक्तिगत सांगितलेलं नाही. सामना हे अधिकृतपणे, सामनाचे संपादक कोण होते आतापर्यंत प्रमुख? माननीय बाळासाहेब ठाकरे, त्यानंतर आता उद्धव ठाकरे आहेत. हे सामनाचे प्रमुख संपादक आहेत. आणि मी जे काय लिहितोय, मी जे काय बोलतोय त्याच्याविषयी कधी माझ्या प्रमुखांनी नाराजी व्यक्त केलेली नाही. म्हणजे जी पक्षाची भूमिका आहे, जी माझ्या सर्वोच्च नेत्याची भूमिका आहे, तीच मी मांडतो आहे. जर एखादी गोष्ट मी चुकीच्या पद्धतीनं काही करत असेल तर मला दूर करतील, मला थांबायला सांगतील, तुम्ही चुकीचं करताय असं सांगतील. पण मी कधीही माझ्या पक्षाची भूमिका आणि लाईन सोडलेली नाही. पक्षाची भूमिका किंवा ती लाईन सामनामधनं तुम्ही सोडली नाही. खरं तर अनेकदा आमची सुरुवात सुद्धा सकाळची सामनाच्या अग्रलेखानेच होते. जे बाळासाहेबांचे अग्रलेख असायचे तशीच धार, तशीच छाप तुमच्या अग्रलेखात सुद्धा आम्हाला पाहायला मिळते. तर ही जी हुबेहूब लगब आहे ही जाणीवपूर्वक केली जाते की ती आपोआपच तुमच्यामध्ये आली? बाळासाहेबांच्या वेळेला सुद्धा अग्रलेखाची जबाबदारी माझ्यावरच होती. पण बाळासाहेब होते बाळासाहेब. बाळासाहेबांना आत्मसात करण्याची जे एक माझं ध्येय होतं ते मी बाळासाहेबांना माझ्यामध्ये आत्मसात केलेलं आहे. आणि जेव्हा आपण एखाद्या टोलेजंग माणसाबरोबर काम करतो, कोणी असतील, मग जसं टिळकांचे अग्रलेख अनेक होते ना, ते टिळकांनी लिहिलेच नाही. म्हणजे सरकारची डोके ठिकाणावर आहे काय, हा अग्रलेख टिळकांनी लिहिला नव्हता, तो बहुतेक तात्यासाहेब केळकरांनी लिहिला होता. पण 6 वर्षाची जन्मठेप त्याच्यावर टिळकांना भोगावी लागली. पण टिळकांनी नाकारलं नाही ते की हे मी लिहिलं नव्हतं. सामनाच्या बाबतीत सुद्धा गेले 25-30 वर्ष तेच चाललं. बाळासाहेबांनी सुद्धा सामनाला त्यांच्या राजकीय जीवनामध्ये प्रचंड महत्त्व दिलं. बरंचसं राजकारण त्यांनी सामनाच्या माध्यमातून केलं, जे देशाभरात जात राहिलं. आणि शिवसेना प्रमुखांनी, म्हणजे सामनाच्या संपादकांनी मला पूर्ण स्वातंत्र्य दिलं. एखादी गोष्ट त्यांना माझी कदाचित पटली नसेल, पण त्यांनी त्याची जाहीर वाच्यता न करता मला समजावून सांगितलेलं आहे की बरोबर नाही. पण त्यांनी सामनाचं महत्त्व कमी होईल, धार बोथट होईल सामनाची, असं कधी त्यांनी केलं नाही. म्हणून सामनाला महत्त्व आहे. विषय सामनाचाच आहे. तर मध्ये मराठा मोर्चावर तुम्ही एक कार्टून छापून आलो होतो. मी ते बघा की तुमचा प्रश्न मला कळला. तुम्ही माफी मागितली नाही, पण उद्धव साहेबांनी माफी मागावी लागली. ही चूक तुमची होती असं वाटत नाही संपादक म्हणून? नाही, पण तुम्हाला मी सांगतो ना, सामना हा सगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व करतो. कुठलंही वृत्तपत्र, सामना असं नाही, कोणतेही वृत्तपत्र हे एका जातीला एका धर्माला वाहिलेलं नसतं. आणि संपादक म्हणून नक्की जबाबदारी ती माझी असायला पाहिजे. पण इतका प्रचंड व्याप असतो वृत्तपत्रामध्ये, कोणी एखादी गोष्ट काय छापले नजरेखालून जात नाही आपल्या. आणि त्या व्यंगचित्रामध्ये नंतर लक्षात आलं, ते छापलं होतं मला 2 दिवसांनी कळलं, मी बाहेर होतो. ताबडतोब त्या व्यंगचित्रकाराने माफी मागितली, ज्याने ते केलं होतं त्यांनी माफी मागितली. तरीसुद्धा समाधान झालं नाही.
तेव्हा मी महाराष्ट्राच्या बाहेर असताना उद्धवजीनं तो विषय मिटवायचा प्रयत्न केला की बाबा त्यांनी जबाबदारी घेऊन माफी मागितली. तरीसुद्धा जबाबदारी त्याने स्वीकारल्यावर सुद्धा जर काही लोक नाराज असतील तर मी मुंबईत आलो आणि मी माफी मागितली. पण एका जाणीवपूर्वक कधी कोणी करत नाही, एवढ्या मोठ्या समाजाला अंगावर घ्यायचं, त्यांच्या भावना दुखावायच्या. कशाकरता कोण करेल? जो समाज सदैव शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेबरोबर राहिलेला आहे, कशाकरता कोणी दुखावेल? नाही, पण दुसऱ्या दिवशी तुम्ही माफी मागणार नाही असं म्हटलं होतं. मग नंतर वातावरण चिघळल्यानंतर तुम्ही नाही, माघार वातावरण चिघळण्याचा प्रयत्न झाला. आम्ही त्या समाजाच्या नेत्यांशी चर्चा केली. तेव्हा सुरुवातीला असं सांगण्यात आलं की व्यंगचित्रकारांना माफी मागावी. त्यांनी लगेच मागितली माफी. पण आता त्या समाजाच्या निमित्तानं काही लोक पडद्यामागून राजकारण करत होते. आता राजकारण कोण कशाचं करेल कसं काय तुम्ही सांगणार? पडद्यामागे अनेक गोष्टी घडतात. पटकथा ही पडद्यामागेच लिहिली जाते ना, पडद्यामागची पटकथा वेगळी असते. हां, खरं तर राऊत साहेब या नावामागे घरात तुम्हाला प्रेमाने आबा देखील म्हटलं जातं आणि हेच आबा आम्हाला निर्माते म्हणूनही खरं तर दिसले बाळकडूच्या माध्यमातून. पण हे सगळं बघत असताना, हे वेगवेगळे फ्रेम्स बघत असताना राऊत साहेबांच्या बाबतीत आपण इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रात मार्केटिंग विभागात कामाला होतो. मी गट्टे बांधलेत पेपरचे. तर ते आत्तापर्यंतचा राऊत साहेब हा सगळा प्रवास नाही नाही, राऊत साहेब नाही. कसं बघता? मला सगळे लोक अजूनही बरं का घरगुती नावानेच मला अजूनही संजय हाकणारे लोक आहेत. मला माझे एक सहकारी भेटले इथे तुमच्याच ऑफिसमध्ये. मला अजूनही एकेरी नावाने हाकणारे लोक भेटतात. जिथे माझ्या जुन्या कार्यालयामध्ये 30 वर्षापूर्वी काम करणारे माझे शिपाई असतील, अमुक असतील. साहेब बेब काय नसतं, खुर्ची आहे म्हणून साहेब आहे. ती खुर्ची गेली का साहेब वगैरे कोणी नसतो. आपण जे आहोत ते आहोत. मी माझ्या जीवनाची सुरुवात जी आहे हे घरोघरी पेपर टाकण्यापासूनच केलेली आहे. 5-5 माळ्याच्या इमारती मी चढून पेपर टाकलेले आहेत. का पेपर टाकायचं? तू सगळे पेपर वाचायला मिळावेत म्हणून. पैशाची गरज होती का? नाही. पण पेपर टाकणाऱ्या मुलाला सगळे पेपर वाचायला मिळतात फुकट. तेव्हा टी व्ही नव्हते, सगळी मासिकं, सगळी साप्ताहिकं इंग्लिश, मराठी, हिंदी वाचायला मिळायची. म्हणून आम्ही करायचो ते. वाचण्याची एक जिद्द असते, शिकण्याची जिद्द असते. ती नवीन मुलांनी घ्यावी असं काय म्हणतो मी. आता आपले लोक पत्रकारितेतला आपलाच पेपर वाचत नाही जिथे काम करतात ते. म्हणजे आपलं चॅनल सोडून दुसरे चॅनल बघतील, पण आपलं चॅनल बघत नाहीत. तसं वृत्तपत्रामध्ये काम करणाऱ्यांनी पहिला आपला पेपर वाचला पाहिजे. आपण जिथे काम करतो ते. आता वाचन नाही. मी पत्रकारिता जेव्हा केली मला माहिती आहे तेव्हा मोबाईल नव्हते, फोन नव्हते, काही नव्हतं. 2-2 मैल आम्ही STD किंवा कॉल शोधायला जायचो बातमी शोधण्यासाठी. चालत जायचो, वाहनं नव्हती. आता हे चालेल का? आता नाही ना. आता तुम्ही मोबाईल जर्नलिझम करता, ह्याच्यावरती सगळं काय व्हॉट्सअप करता, एकमेकाला पाठवता. तसं नव्हतं पूर्वी. म्हणून आम्ही तयार झालो. आता सांगा लिहिणारे किती लोक आहेत, किती तयार झाले आहेत? तुमचे चेहरे दिसतात आता म्हणून तुम्हाला आनंद वाटतो. आम्ही लिखाणाने ओळखलं जायचो आणि जातो. आम्ही जे लिहायचो ना, आमचं नाव जरी टाकलं नाही तरी सांगायचे हे संजय राऊतांनी लिहिलं आहे, हे महेश म्हात्रांनी लिहिलं आहे, हे यांनी लिहिलं आहे, हे माधवराव गडकरींचं लिखाण आहे. तुम्ही नावसुद्धा नका टाकू. हे आज होतं आहे का? नाही तर पत्रकारिता मरून जाईल आपली. आपण ज्या पत्रकारितेचा वारसा या मराठी महाराष्ट्रात सांगतो ना, मोठी परंपरा आहे. देशामध्ये एवढी परंपरा कोणाला नाही आहे. पत्रकारितेतून क्रांती करण्याचं काम फक्त महाराष्ट्रातून झालेलं आहे. वा, खरी गोष्ट आहे. पत्रकारितेतून जनजागृती आणि त्या माध्यमातून क्रांती करण्याचं काम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात झालं. पण संपूर्ण भारतामध्ये शिवसेना ही अशीच एकमेव संघटना आहे ज्या संघटनेने 1-2 नव्हे 6 संपादकांना राज्यसभेवर पाठवलं. हो. अण्णासाहेब गोखले, भरतकुमार राऊत, संजय राऊत, नारायणराव आठवले, नाना, प्रितीश नंदी, हे 6 दिग्गज संपादक शिवसेनेच्या माध्यमातून शेवटपर्यंत मीच संपादक म्हणून राहिलो होतो. काय म्हणजे खुर्ची हलवण्याचा प्रयत्न झाला होता का? नाही, मी सांगतो की शेवटी मी शिवसेनेचा मूळ माणूस आहे. मी सगळ्यात शेवटी गेलो कारण मला जायचं नव्हतं. हा माझा पिंड नाही आहे. पण एकदा मला शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की तुला यात जावं लागेल. मला उद्धवजीने सांगितलं करावं लागेल. तो हे काम पण मी निष्ठेने करतो आहे. आता माझी ही दिल्लीतली 3री राज्यसभेची टर्म आहे. फार दुर्मिळ असते इतका वेळा जाणं राज्यसभेत. करतो ना मी आता. आपण एखादी गोष्ट स्वीकारल्यावर ती मनापासून करावी. त्याच्यामध्ये तडजोड करायची नाही. राजकारण म्हणजे मग राजकारणच करायचं.
सर प्रश्न आहे नोटीस पिरियडचा. तुम्ही म्हणालात, उद्धव ठाकरे पण म्हणाले की राज्य सरकार नोटीस पिरियडवरती आहे सरकार. ही नोटीस पिरियड काही दिवसांची आहे का काही महिन्यांची आहे? नोटीस संपल्यानंतर राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील का? हे शरद पवारांना विचारावं लागेल. हो, त्यांनी आधी भाकीत केलेलं होतं हे. मुंबई तर असं आहे. महानगरपालिकेच्या निवडणूक हो. असं आहे की निवडणुकीच्या निकाल लागत असतानाच काही कारण नसताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते टी व्ही समोर आले आणि सांगितलं आम्ही सरकारला पाठिंबा द्यायला तयार आहोत. त्यांना तसं सांगण्याची गरज नव्हती. म्हणजे आतून तेव्हा काय शिजलं होतं का, हा पहिला प्रश्न. आणि आत्तासुद्धा अधूनमधून त्यांचेच लोक या विषयावर भूमिका व्यक्त करतात, आम्ही करत नाही आहोत. त्याच्यामुळे आता काय हे भ्रष्टाचारी म्हणून जे काय किंवा नॅशनलिस्ट करप्ट पार्टी म्हणून वगैरे जे काय आरोप झाले त्यांचं आणि त्यांचं काय सरकार टिकवण्यासंदर्भात काय चाललं आहे का, पण मला तसं वाटत नाही. शरद पवार किंवा त्यांच्या पक्षाचे काही लोक जे आहेत ते जाणीवपूर्वक विचार करणारे लोक असतात. ते फरफटत जातील असं मला वाटत नाही. आणि नोटीस पिरियडचं म्हणा, ते काल जेव्हा शिवसेना पक्षप्रमुखांनी सांगितलेला हा नोटीस पिरियड आहे, त्याचा अर्थ तुम्ही समजून घेतला पाहिजे. आता युतीच्या बाबतीत सुद्धा मी नेहमी सांगायचो की व्हेंटिलेटरवर आहे. शेवटी तो व्हेंटिलेटर काढला परवा उद्धवजींनी. आता धाप लागली आहे, आता गुदमरले आहेत लोक ते काढल्यामुळे. पण ठीक आहे, गुदमरलेल्या अवस्थेत सरकार चालू राहणार. त्याच्यामुळे महाराष्ट्राला त्रास होईल, महाराष्ट्र गुदमरून जाईल ना. विचार करावा लागेल काय करायचं ते. असं काल उद्धवजींनी सांगितलं आहे, कालच्या सभेत पण सांगितलं आहे, काल सकाळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले आहेत. आणि जेव्हा शिवसेनेसारख्या बलदंड पक्षाचा प्रमुख एक भूमिका घेतो तेव्हा ती भूमिका ते पुढे नेतात, ते मध्ये सोडत नाहीत. पण सेना भाजप ज्या पद्धतीने एकमेकावर आरोप करते हे कल्याण डोंबिवलीमध्ये पण पाहिलं. मधल्या अनेक निवडणुकांच्या दरम्यान एकमेकावर आरोप झाले, पुन्हा एकत्र येत आहेत. पुन्हा ही लुटूपुटूची लढाई आहे का, अशा प्रकारची जी चर्चा आहे? तुम्ही प्रत्येक वेळेला कल्याण डोंबिवलीचं दाखला देता, तो चुकीचा आहे. हे यासाठी मी सांगतो आहे, कल्याण डोंबिवलीची जेव्हा युती तुटली फक्त त्या महानगरपालिकेपुरती, तेव्हा इतर महानगरपालिका आणि याच्यात युती चालू होती आमची, इतरसुद्धा काही निवडणुका चालू होत्या. आणि तेव्हा माननीय उद्धवजींनी अशी घोषणा केली नव्हती जाहीरपणे की आमची महाराष्ट्रात युती तुटली, यापुढे कोणाशीही युती करणार नाही, भाजपशी तर नाहीत. हे त्यांनी अधिकृतपणे सांगितल्यावरती मला असं वाटत नाही की महाराष्ट्रामध्ये परत समेट होईल राजकारणात. अशा प्रकारे स्वबळाचा नारा हा स्वबळाचाच असतो. शिवसेनेला स्वबळावरती महाराष्ट्रात जर राज्य आणायचं असेल तर आम्हाला या दिशेनं जावं लागेल, हे पक्षप्रमुखांनी सांगितलेलं आहे. आणि जेव्हा त्यांनी ते सांगितलं आहे तेव्हा आम्ही सगळे त्यांच्या मागे ठामपणे उभे आहोत आणि पक्ष पुढे जाईल. आणि भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची एक हाती सत्ता येईल. त्याची सुरुवात मुंबई महानगरपालिकेपासून होईल. एक ते वाक्य अलीकडच्या त्या भाषणात बोलले होते की मी नव्यानं सुरुवात करतोय, नव्याने स्वतः नव्याने सुरुवात कारण करतो त्यांनी म्हणत होते. ते स्पष्ट म्हटले की युतीची 25 वर्ष कुजली, ही तडफड आहे, खतखत आहे आमची सगळ्यांची. 25 वर्ष आम्ही ही युती एका विचारानं टिकवली. तो विचार मग देशाचा असेल, तो विचार हिंदुत्वाचा असेल, तो विचार महाराष्ट्र स्थिर ठेवण्याचा असेल, हा आमचा विचार होता. आम्ही तेव्हा सत्तेच्या जाळ्यात अडकायचा प्रयत्न करत नव्हतो की आपण एकत्र राहायला पाहिजे महाराष्ट्रासाठी. पण ह्याच्यामध्ये ज्या भारतीय जनता पक्षाला माननीय बाळासाहेबांनी तळहाताच्या फडाप्रमाणे जपलं, वाढवलं, या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं कमळ धरायला 100 लोक नव्हते हात, तेव्हा त्यांनी बाळासाहेबांनी महाराष्ट्राला कमळ धरायला, कमळ आपलं आहे असं त्याने प्रसार केला, म्हणून तो तुम्हाला दिसतोय. पण भविष्यात म्हणजे याचा अर्थ हा घ्यायचा का की आता जसं हार्दिक पटेल तुम्ही म्हटलात की शिवसेनेचा गुजरातमधला चेहरा आहे, भविष्यामध्ये शिवसेना अधिकाधिक राज्याबाहेर सुद्धा आम्ही लढतोच हिंदुत्व आहोत मुद्दा ना, घेऊन तुम्ही घेत लढतोच राहणार आहोत. आहात? आम्ही त्या दृष्टीने बाबरीचं पतन झाल्यावर उत्तर प्रदेशमध्ये 91-92च्या त्या काळामध्ये संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेच्या बाजूने वातावरण होतं. कारण बाबरी तोडल्याचं श्रेय घ्यायला BJPचे लोक तयार नव्हते. हे आम्ही केलं नाही. तेव्हा शिवसेना प्रमुखांनी सांगितलं हो जर ते शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे हिंदू म्हणून.
तेव्हा अख्ख्या उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना प्रमुखांची लाट आली होती. जर आम्ही तेव्हा निवडणुका उत्तर प्रदेशात लढलो असतो त्या वातावरणामध्ये, तर किमान त्यावेळेला आमचे उत्तर प्रदेशच्या विधानसभेत 60 ते 70 आमदार सहज निवडून जात होते, अशा प्रकारचं वातावरण होतं. पण आम्ही लढलो असतो तर भारतीय जनता पक्षाचं नुकसान झालं असतं. म्हणून भारतीय जनता पक्षाच्या त्यावेळच्या श्रेष्ठ नेत्यांनी शिवसेना प्रमुखांना विनंती केली, बालासाहेब आप विचार करिए, हमको तकलीफ हो जाएगी, होट डिवाइड हो जाएंगे. तेव्हा बाळासाहेबांनी म्हटलं हिंदुत्वासाठी आपण तिथे लढायचं नाही, त्यांना लढू द्या. जर आम्ही तेव्हा तिथे लढलो असतो, आमचा पक्ष रुजला असता, तिथे आमचा मुख्यमंत्री असता. शंकरसिंग वाघेला जेव्हा गुजरातमधून फुटले बरोबर. तेव्हा त्यांचा शिवसेनेत येण्याचा विचार होता, आमदारांसह त्यांच्या. तशी बोलणीही झाली होती मध्यस्थांमार्फत. आणि जर ते आले असते तर तिथे शिवसेनेचा मुख्यमंत्री असता. पण भारतीय जनता पक्षाचे नेते त्या दिवशी सकाळी मातोश्रीवर पोहोचले आणि बाळासाहेबांना सांगितलं, साहेब असं करू नका. साहेब म्हटले, मी असं कधीच करणार नाही, मी मैत्रीच्या पाठीत खंजीर खुपासणार नाही, माझा तो स्वभाव नाही. एकदा मित्र मानलं तर मी समोरून वार करेन, पण मी पाठीत वार करणार नाही. पण सर, आता जे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, अगदी टोकाचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. विधानसभेमध्ये सुद्धा हेच झालं, पण निवडणुकानंतर शिवसेना आणि भाजप एकत्र आली. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही मतदारांना गृहीत धरते असं नाही वाटत? अजिबात नाही. ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक नाही आहे फक्त, ही पण लढाई मतदार संपूर्ण शिवसेना म्हणून महाराष्ट्राची. मत देतो आणि मग भाजप मग तुम्ही नंतर निवडणुकीनंतर एकत्र येतात. आता आम्हाला असं वाटतं की या मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेला पूर्ण बहुमत जेवढं हवं आहे तेवढं आम्हाला मिळेल. भारतीय जनता पक्षाशी कुठल्याही प्रकारे समेट होण्याची चिन्ह मला या क्षणी दिसत नाही. तडजोड भविष्यामध्ये, कारण एकदा एक स्टेटमेंट जे महत्त्वाचं आहे की युती कुजली, या शब्दाचा तुम्ही अर्थ समजून घ्या, त्यांच्या भावनेचा. पण मग तुम्हाला सरकारमध्ये आहात, तुम्ही केंद्रात सरकारला, इथे सरकार तुम्हाला कामच करू दिलं आम्ही नाही. सरकारमध्ये कुठे आहोत? केंद्रात आमचा एक मंत्री आहे हो. आणि राज्यात एक मंत्री आमचा केंद्रात, जिथे भाजपचे मंत्री काम करू शकत नाही धडपण, ते आमचा काय करणार? पण ठीक आहे, आहेत आमचे आहेत, पण बसले. राज्यात आहेत ना, राज्यात पण तुमच्याकडे तुम्ही खाती पण सत्तेत चांगली आहे. नाही नाही, खाती जरी चांगली असली तरी ज्या पक्षाचा मुख्यमंत्री असतो आणि ज्या पक्षाचे महत्त्वाच्या खात्याचा अधिभार ज्यांच्याकडे असतो त्यांचं राज्य असतं. गृह खातं तुम्हाला पाहिजे होतं ते तर मिळालं नाही. नाही, असं कोणी देत सुद्धा नाही, आम्हीच होतो देणारे त्या काळात. दिलदारी आमच्याकडेच आहे. ती खात्यामध्ये काय चाललंय काय नाही हे येणारा काळ ठरवेल. पण आमचे सुद्धा मंत्री अनेकदा त्यांची कामं होत नाहीत, त्यांची अनेक भूमिका असतात कॅबिनेटमध्ये, त्यांना महत्त्व दिलं जात नाही. मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी अनेक प्रकल्प असतात. शेवटी प्रत्येक ठिकाणी ओरबडण्याच्या आम्हीच वरचढ आहोत. युतीमध्ये असं चालत नाही. युतीमध्ये दिलदारीने काम करावं लागतं, जोडीदाराला बरोबरीचा मान द्यावा लागतो, तर युती टिकते. नाही तो व्यवहार होतो. आम्हाला व्यवहारात इंटरेस्ट नाही आहे. साहेब, ब्रेक घ्यायचा आहे, पण ब्रेकपूर्वी एक प्रश्न. मगाशी शंकरसिंग वाघेलाचं तुम्ही उदाहरण दिलं. बाळासाहेबांनी भाजपच्या नेत्याला म्हटलं पाठीत खंजीर खुपसणार नाही, पण आत्ताचे नेते शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसतात असं थेट वाटतं तुम्हाला? एकंदरीत सध्याचं राजकीय परिस्थिती पाहता आणि ज्या घटना पाहता विश्वासघाताचं राजकारण झालं आणि शिवसेनेच्या खच्चीकरणाचा प्रयत्न काही लोक पडद्यामागून करत होते, पण ते त्यांना यश मिळालं नाही. कारण शिवसेना आहे ना, ही अशी आगीतून पोलादासारखी बाहेर पडलेली संघटना, लावा बाळासाहेबांनी निर्माण केला. त्याच्यामुळे काय सहज शक्य नाही ना, जे हात लावतील त्यांचे हात भासतील, जळून जातील. अनेकांनी प्रयत्न केला, हे नवीन प्रयत्न सुरू आहेत. आता पहा काय होतंय ते कळेल तुम्हाला, शिवसेना काय आहे ती. ही चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊ, ब्रेकनंतर परत भेटू. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. न्यूजरूम चर्चामध्ये संजय राऊत आपल्यासोबत चर्चा करतात वेगवेगळ्या प्रश्नांच्या भोवती. पुढचे प्रश्न आपण घेऊया. राऊतसाहेब, काही बोला. सर, आपल्यावर सतत अशी टीका होते, म्हणजे संजय राऊत, संजय पवार असं भाजपच्या गोटातनं तुम्हाला म्हटलं जातं, किंवा दिल्लीत तुम्ही सतत शरद पवारांकडे असतात असं म्हटलं मी जातं. गेले मुद्दा अनेक असा महिने विचारायचा आहे, दिल्लीतच गेलो नाहीये. आरोप प्रत्यारोप बाजूला राहू देत,
शरद पवारांबरोबर असलेली जी जवळीक आहे ती संपादक पत्रकारिता क्षेत्रात असलेला तुमचा वावर, तुम्ही उमटवलेली मोहर यामुळे आहे की राजकारणामध्ये अशा सगळ्या संबंधांची आवश्यकता पडते यामुळे आहे? म्हणजे हे आरोप तुमच्यापासून सुटत का नाहीत? ते मुद्दाम केले जातात गोंधळ आणि भ्रम निर्माण करण्यासाठी. तुम्ही जर आता सोडून द्या, महाराष्ट्रात युतीची सत्ता येण्याआधीचे जर सामना पाहाल तर माझ्या इतकं जहाल पवार साहेबांवर कोणीच लिखाण केलेलं नाही आहे. पण पवारांचे एक वैशिष्ट्य आहे, ते टीकात धरून मनामध्ये कुरतडत बसत नाहीत. बरोबर. टीका स्वीकारतात खिलाडू वृत्तीनं. आणि आपल्या महाराष्ट्राची परंपरा जी आहे, एक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार त्यांनी खिलाडू वृत्तीनं सगळं राजकीय टीका स्वीकारलेली आहे, एकमेकांवरती वार केले आहेत. शरद पवारांविषयी, शरद पवार म्हणजे काय नवाज शरीफ आहेत का जनरल मुशर्रफ आहेत, कोण आहेत? एक नेते आहेत त्या देशातले, महाराष्ट्रातले. राजकीय मतभेद असू शकतात कोणाशीही, आम्ही ते निवडणुकीत त्यांना पराभूत केला करू ना, पण ते दुश्मन नाहीत ना. व्यक्तिगत शत्रुत्व राजकारणामध्ये असूनही बाळासाहेबांची भूमिका कायम राहील. आणि बाळासाहेब आणि शरद पवार हे तर व्यक्तिगत मित्रच होते. एक लक्षात घ्या की शरद पवारांशी माझी जवळीक असेल नसेल हा पुढला प्रश्न. ती जास्त जवळीक जी वाढली ती माननीय शिवसेना प्रमुखांमुळेच वाढली. आणि संबंध कधी कोणाशी कायमचे तोडायचे नसतात. उद्या भारतीय जनता पक्षाचे नेते मला समोर भेटले, आम्ही बसतो, चर्चा करतो, गप्पा मारतो, एकत्र जेवतो. त्यांचं म्हणजे काही व्यक्तिगत भांडण आहे. उद्या मुख्यमंत्री मला भेटले, आम्ही बसू, चहा पिऊ. दिल्लीला अनेक लोक, मोदी साहेब आम्हाला भेटतात, नमस्कार करतात, हात मिळवतात, माझ्या खांद्यावरती हात टाकतात. बघा, हे राजकारण हे व्यक्तिगत सुडावरती आधारलेलं असू नये, वैचारिक असावं. भारतीय जनता पक्षाशी आणि आमचं व्यक्तिगत भांडण, आम्ही सगळे मित्र असतो. ही लढाई वैचारिक आहे. ही लढाई मुंबईची असेल आणि तुम्ही मुंबईच्या मुळावर तुमची भूमिका येत असेल तर उद्धव ठाकरे हल्ला करतील, मी हल्ला करेन, आमचे इतर लोक हल्ला करतील. काल हुतात्मा स्मारकावरती भारतीय जनता पक्षाचे लोक जाऊन फुलं वगैरे वाहिली. आम्हाला वाटलं ढोंग आहे. हे ढोंग आहे. एका बाजूला तुम्ही महाराष्ट्र तोडण्याची भाषा करताय, एका बाजूला तुम्ही विदर्भ वेगळा करण्याची भाषा करताय, महाराष्ट्राचे 4 तुकडे करण्याची भाषा करताय. त्याच्यावर मुख्यमंत्री काही बोलत नाही आहेत. आणि त्याच पक्षाचे उमेदवार भाजपचे हुतात्मा चौकावर जाऊन पुष्पचक्र अर्पण करतात. ते ढोंग नाही का? मग तिथे तुम्ही उभे राहा आणि महाराष्ट्राचा इंचभरसुद्धा तुकडा पडू देणार नाही अशा प्रकारची भूमिका की आम्ही स्वागत करतो. ह्याच्यावर टीका करणं ही भूमिकेवर टीका आहे त्यांच्या. सर, ज्या दिवशी उद्धव ठाकरेंनी युती तोडल्याची घोषणा केली त्या दिवशी ते म्हणाले की मला अस्थिनेतले निखारे नकोत आणि याद राखा कोणी माझ्यावर बंड करून आलं तर प्रश्न असा आहे की हे अस्थिनीतले निखारे कोण आहेत? किंवा मग त्या क्षणाला किंवा आज पण शिवसेनेमध्ये एक गट असा आहे का की जो भाजपपासून दूर जाण्याच्या विरोधात आहे? आणि दुसरा एक याला जोडून छोटासा प्रश्न असा होता की मगाशी तुम्ही सांगत होतात की उत्तर प्रदेशमध्ये ताकद होती, आम्ही लढलो नाही, वाघेलांनी बोलावलं, आम्ही गेलो नाही, कशी आम्ही भाजपला मदत केली. असं दिसतंय सर की शिवसेनेनं आतापर्यंत भावनिक राजकारण केलं. नक्कीच. आणि भाजप जे करते त्याला आपण प्रोफेशनल म्हणूया किंवा व्यावहारिक आहे. तर व्यावहारिक असणं हे प्रोफेशनल कधीच नव्हतो. नाही, पण मग तुमची चिडचिड का होते जेव्हा दुसरा प्रोफेशनली तुमच्याशी वागायचा प्रयत्न करतो? तुम्ही प्रोफेशनली आणि भावनात लक्षात घ्या. भारतीय जनता पक्षानं राम मंदिराचं राजकारण केलं ते भावनिक होतं, ते प्रोफेशनल नव्हतं. पण आता असं वाटायला लागलं ते प्रोफेशनल होतं. जर तुम्ही रामाच्या मुद्द्यावरती निवडणुका लढवल्यात, तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये सह देशामध्ये एक आंदोलन उभं केलं, हजारो लोक मारली गेली, आमच्या समोर गोळ्या चालवल्या गेल्या, आम्ही होतो तिकडे त्यावेळेला, आणि त्यानंतर हात वर करता आम्ही तोडलंच नाही. म्हणजे तुम्हाला ते राजकारण भावनेच्या बळावरती तुम्हाला व्यावहारिक राजकारण करायचं होतं. आज तुमची सत्ता आहे, यापूर्वीसुद्धा आली. तुम्ही राम मंदिर का बांधत नाही? मग तुम्ही राम मंदिर बांधायला पाहिजे. आज तुमच्याकडे 280 खासदाराचं पूर्ण बहुमत आहे. इतकं बहुमत त्यांना आधी मिळालं नव्हतं आणि नंतरही मिळणार नाही, हे तुम्हाला मी आत्ता सांगतो. ह्या 280मध्ये आमचे 20 खासदार पकडा, 300 झाले. इतरसुद्धा खासदार या मुद्द्यावरती त्यांना पाठिंबा देतील. मग राम मंदिराची वीट का रचत नाही?
म्हणजे तुम्ही भावना पेटवून प्रोफेशनल राजकारण केलं, त्याला आमचा विरोध. आम्ही असे नाही आहोत, आम्ही अजूनही भावनिकदृष्ट्या जोडलेलो आहोत. अखंड महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भोगायचं आमचा भावनेचा प्रश्न आहे, आणि विदर्भ तोडण्याची भाषा करायची हा व्यवहार आहे. शिवसेनेनं असं दुटप्पी राजकारण केलं नाही. भावना ही भावना आहे. 105 हुतात्मे ही आमची भावना आहे. 92च्या दंगलीत जी आमची माणसं मारली गेली मुंबई वाचवताना, ती आमची भावना आहे. तुम्ही काय केलं आहे का? परवा लोकसभेत काँग्रेसचे जे नेते आहेत मल्लिकार्जुन खरगे, त्यांचं भाषण फार चांगलं झालं. देशासाठी किती लोकांनी, तुमच्यातल्या किती लोकांनी त्याग केला ते आम्हाला दाखवा, आणि मग तुम्ही टीका करा आमच्यावरती. म्हटलं तर त्याच्यामध्ये खूप मोठा गर्भित अर्थ आहे. दाखवा तुम्ही किती लोक तुमचा त्याग केला, किती लोक मेले. तसं आम्ही महाराष्ट्रात म्हणतो. तुम्ही जे महाराष्ट्रात तोडण्याचं अधूनमधून जे काय तुम्हाला उकळी फुटते विषाची, कोणालाही, तुम्ही काय त्याग केलात ते सांगा महाराष्ट्रासाठी. तुमच्यामधले आज जे काय नेतृत्व आहे, किती लाठ्या खाल्ला, किती तुरुंगात गेले महाराष्ट्रासाठी. आम्ही दाखवतो ना आमचे किती लोक मेले. बेळगाव कारवार त्या सीमा प्रश्नावरती मुंबईमध्ये शिवसेनेने एकूण 70 लोक मारले गेले. हुतात्म्यात एकूण 70. 105 लोकांमध्ये सुद्धा आमचे लोक आहेत. प्रबोधनकार ठाकरे नेतृत्व करत होते, आचार्य आत्रे होते. हे सगळे कुठे ना कुठेतरी एका विचाराशी भावनिकरित्या बांधलेले लोक असल्यावरती आम्ही भावनेचं राजकारण नाही करायचं तर काय करायचं. मुंबई आमचा भावनिक प्रश्न आहेच. प्रोफेशनल कुठे आहे? ज्यांना मुंबईतून पैशाच्या थैल्या उचलायच्या आणि दिल्लीत ओतायच्या आहेत ते प्रोफेशनल लोक आहेत. आम्ही ते नाही आहोत. नाही, निश्चितच मुंबईतल्या लोकांच्या ज्या समस्या आहेत, या समस्या व्यावहारिक पद्धतीने सोडवणे याला शिवसेना प्राधान्य का देत नाही? शिवसेना भावनिक राजकारण करते, शिवसेना भावना प्रधान आहे, हे मान्य आहे. परंतु मुंबईतले रस्ते असतील, मुंबईतला पाणी प्रश्न असेल, मुंबईतल्या नागरी सुविधांचा मुद्दा असेल, मुंबईतला ट्रान्सपोर्टेशनचा प्रश्न असेल, लोकसंख्या वाढवली कोणी? अनेक वर्ष बाळासाहेब सांगत होते की लोकसंख्येवर नियंत्रण घाला. अनेक वर्ष बाळासाहेब सांगतात, तेव्हा त्यांच्यावरती प्रांतीयवादाचा आरोप करणारे कोण होते? नाही ना, पण रस्ते सुधारवण्यासाठी लोकसंख्येचा काय मुद्दा आहे ना. वाहनं कशी वाढतायत. आणि आता तुम्ही रस्ते पावसाळ्यामध्ये काही काळापुरते देशभरातल्या ज्या समस्या असतात, यावेळेला पाणी तुंबलं का, यावेळेला पावसाची कोंडी झाली का, रस्ते खड्डे पडले, ताबडतोब बुजवले गेले. हा काही पावसातला प्रश्न थोडाफार असतो, सर्व शहरामध्ये आहे ना, असं नाही. पण आज मुंबई महानगरपालिका देत असलेली आरोग्यसेवा ही देशातली बेस्ट आरोग्यसेवा आहे. तुम्ही या महापालिकेच्या इस्पितळामध्ये बायपासपासून तुम्ही कुठलंही ऑपरेशन करू शकता. कुठे जा तुम्ही. मुंबईच्या शैक्षणिक संदर्भात ठीक आहे, शाळांच्या इमारतीची अवस्था चांगली नाही. मराठी शाळा बंद झाल्या. आपण आपल्या मुलांना घातलं पाहिजे. मी माझ्या मुलांना घातलं मराठी शाळेत म्युन्सिपाल्टीच्या. तुम्ही घालणार आहात का? जे बोलतात ते घालत नाहीत. नाही नाही, मी ठरवून आम्ही घातलं की माझ्या मुलांनी त्या शाळेत शिकलं पाहिजे. परत भावनिक याच्यावर येतं. मराठी शाळा बंद का झाल्या? 40,000हून अधिक विद्यार्थी मराठी शाळांमधून बाहेर का पडले? याचं मुख्य कारण आहे त्या शाळांची जी क्वालिटी आहे, त्यांचा दर्जा जो आहे, त्याचा जो दर्जा आहे. आम्ही त्या शाळेत शिकलो. नाही नाही, आपण सगळे शिकली. नाही नाही, तो नाही. काळ माझी मुलं म्हणतोय मी. माझी मुलं त्या शाळेत शिकलेली आहेत. आता सुद्धा त्या शाळेत शिकणारी जी मुलं आहेत ना, ती अधिक टॉपला जातात. मातृभाषेतून पार्ले टिळक आणि बालमोहन सारख्या मराठी शाळेच्या माध्यमात सुद्धा विद्यार्थी मिळत नाहीत. बालमोहनला जाऊन चौकशी करा, जाऊन पहा पार्ले टिळकला, तिथे सुद्धा. पण हे दुर्दैव आहे. आज गोव्यामध्ये आम्ही होतो. आज गोव्यातली लढाई काय होती? मातृभाषेचीच होती ना. सुभाष वेलिंगकर सारखा एक नेता आरएसएसचा का बाहेर पडला? कारण मातृभाषेचा गळा दाबून तिथे मिशनऱ्यांच्या शाळेला ग्रँट देण्याचा प्रयत्न जेव्हा मनोहर पर्रिकरांनी केला, तेव्हा त्यांनी बंड केलेला आहे. मातृभाषा हा महत्त्वाचा विषय. पण सगळ्या शिवसेना नेत्यांना तुम्ही सांगता काय? बघा, मी माझ्यापासून सुरुवात केली. मी माझ्यापासून करू शकतो, मी केलं. माझं काय अडलं नाही. मी काय इंग्रजी शाळेत शिकलो का? नाही. जगात फिरतो, पार्लमेंटला बोलतो, इंग्लिशमध्ये बोलतो, हिंदीमध्ये बोलतो. शेवटी तुम्ही काय स्वीकारता आपल्या मातीतलं त्याच्यावरती आहे ना. एक यातला जो मुद्दा मगाशी तुम्ही म्हणालात की या सगळ्या भाजपने व्यावहारिक राजकारण केलं, थैल्यांसाठी केलं,
तोच आरोप भाजप तुमच्यावरती करते. अतिशय गंभीर आरोप केलेत आतापर्यंत भाजपनं. किरीट सोमय्यांसारख्या लोकांनी माफिया म्हटलंय, माफिया राज म्हटलेलं आहे. हे इतकं सहन करण्याची शिवसेनेवर पाळी का आली? मग इतके दिवस जर का हे होत होते, तुम्ही आधी विरोधी पक्षात होता, मग परत तुम्ही सत्तेत गेला, मग परत त्याच्यानंतर अलीकडच्या काळात एवढे सतत आरोप होत होते तुमच्यावरती. कोण करते आरोप? भाजप नेते. कोण? खासदार भाजपचे. कोण? नाव घ्या. नाव आहेत ना, किरीट सोमय्या, कोण आशिष किरीट शेलार सोमय्या? आहेत, कोण सगळे किरीट लोक सोमय्या? आहेत. प्रदेशाध्यक्ष आहेत ते, मुंबईचे असू द्या प्रदेशाध्यक्ष ना. आहेत ते, खासदार पाहू आहेत. ना. आणि मुख्यमंत्री कोण? मुख्यमंत्र्यांनी करू द्या ना आरोप. मुख्यमंत्र्यांनी आरोप करू द्या. हे तुमचे भाजपचे खासदार आहेत, त्यांना आरोप करू द्या. मुंबईचे अध्यक्ष आहेत, त्यांना आरोप करू द्या. आरोप आम्ही मोदींवर करू शकतो. आरोप आम्ही अमित शहांवर करू शकतो. मुख्यमंत्र्यांच्या भावांविषयी आरोप झाले, आम्ही काय बोललो का? आम्हाला माहीत तथ्य नाही आहे. आम्ही बोलू शकलो असतो. मुख्यमंत्र्यांच्या सख्या भावावरती मुंबईत आरोप झाले, काही घाणेरडे आरोप काही लोकांनी केले. हे व्यक्तिगत जे आरोप असतात ना राजकारणामध्ये, फार जपून करायचे असतात. हे कमरेखालचे वार करण्यास शिवसेना कधीच आघाडीवर नव्हती. आता जे करतायत ना कमरेखालचे वार, त्यांच्या कमरेखालचं सुटणार आहे. पारदर्शक 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 म्हणत होतात ना, सुटलं ना. केंद्रीय आर्थिक सर्वेक्षणामध्ये ते आमचं नाही ना, जो अहवाल आला अरुण जेटली यांच्या मंत्रालयात, त्यात काय आहे? अत्यंत पारदर्शक कारभार असलेली एकमेव महानगरपालिका पहिल्या क्रमांकाची मुंबई महानगरपालिका आहे. म्हणजे तिथे भ्रष्टाचार नाही, टेंडरिंगमध्ये घोटाळा नाही, काम पारदर्शक आहे, हे केंद्र सरकार त्यांचं सांगते आहे. मग ह्या सगळ्या यादीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालची एक तरी महानगरपालिका आहे का? नागपूरची आहे का? मला सांगा. दिल्लीच्या आहेत का? नाही. चंदीगड आहे का? भोपाळ आहे का? का नाही? नागपूरची तर असायलाच पाहिजे. उलट नागपूरची पहिल्या क्रमांकावर असायला पाहिजे मुंबईच्यावर, का नाही? याचं उत्तर द्या आणि मग आमच्यावरती आरोप करा. रावसाहेब, स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे नेहमी आर्थिक निकषाच्या आरक्षणाची भूमिका मांडायचे आणि जातीय आरक्षणाला विरोध करायचे. हार्दिक पटेल एका विशिष्ट जातीच्या समाजाचा नेता आहे, त्याला मातोश्रीवर आणणं हा बाळासाहेबांच्या विचारांचा पराभव नाही का? मला असं वाटत नाही की आम्ही काल, जर तुम्ही उद्धवजींचं निवेदन ऐकलं असेल तर त्यांनी आरक्षणासंदर्भातली कुठली भूमिका काल स्पष्टपणे मांडली नाही. आता महाराष्ट्रामध्ये मराठा क्रांती मोर्चा लाखोचे मोर्चे काढते, आरक्षणासाठी आहेत. मोठा समाज आहे तसा, तिकडला तो पटेल मोठा समाज आहे. आजही शिवसेनेची भूमिका जी आहे ही सर्व जातीपातीच्या लोकांना आर्थिकदृष्ट्या आरक्षण देण्यावर भर देणारीच आहे. मराठा समाजामध्ये, पटेल समाजामध्ये असे काही आर्थिकदृष्ट्या मागासलेले लोक असतील तर ते त्यांना द्यायला पाहिजे. ब्राह्मणामध्ये जर गरीब असतील कोणी, द्यायला पाहिजे. आणि दलित समाजामध्ये खूप पिढ्या त्यांनी जर अशा सवलती घेऊन ते मोठे झाले असतील तर त्यांनी आपला हक्क सोडून आपल्या समाजातल्या इतर गरिबांना तो हक्क दिला पाहिजे. यालाच आपण समाज टिकवणं म्हणतो ना. तुमच्याविषयी एक सर्वश्रुत आहे की शिवसेनेमध्ये तुम्ही एकमेव आहात जे राज ठाकरेंचे आणि मनसेचे हितचिंतक आहेत. इथंच याच न्यूजरूम चर्चेमध्ये बाळा नांदगावकर असं म्हणाले की आपला तो आपलाच. जर आमचे 10-12 निवडून आले आणि शिवसेनेला गरज भासली काही नगरसेवकांची, तर मनसे शिवसेनेच्या साथीला मनसेची तुम्ही साथ घेणार का? आणि 25 वर्ष युती सडली म्हणताय, मग राज्यात आणि केंद्रात सत्तेत राहून अजून काय युती सडवतायत? मग अशा प्रश्नाचं उत्तर बाहेर दिलेलं का आहे. पडत नाही? नाही, बाहेर मोठ्या वल्गाना राजकीय दृष्ट्या युती तुटलेली आहे. आता प्रश्न राहिला सत्तेचा. त्याच्यावरती काल स्वतः शिवसेनेच्या प्रमुखांनीच उत्तर दिलं आहे. नोटीस पिरियड चालू आहे. नोटीस पिरियड हा संपतोच आणि योग्य वेळी संपणार. टाळीचं उत्तर देऊ ना तिला आपण आधी. सर, एक छोटासा प्रश्न आहे, तिला उत्तर देतो मी आधी. सर्व पक्षात हा टाळीचा विषय मागे यासाठी पडला, एकदा आम्हाला कोणाशीही युती करायची नाही, स्वबळावरती जर आम्हाला सत्ता आणायची आहे, स्वबळावर पक्ष वाढवायचा हे ठरल्यावरती एक आम्ही ओझं फेकून दिल्यावर दुसरं का खांद्यावर घ्यायचं आम्ही? आता आम्ही एकटे लढणार आहोत, पक्ष एकटा लढणार, स्वबळावर पुढे जाणार. मग युत्या वगैरे राजकारणात आता वीट आला आम्हाला. परत कशा करता कुजायचं? एकदा कुजलो म्हणतात ना, आमचे वरिष्ठ म्हणतात, आमचे बॉस म्हणतात की 25 वर्ष युती कुजली, पक्ष वाढीला मर्यादा पडल्या, आता आम्हाला वाढू द्या. आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला वाढण्याचा अधिकार आहे. तो समोरच्या पक्षांसुद्धा आमच्यावरती युती लादू नये.
मला वाटत नाही कौल वेगळा येईल. नाही, पण उत्तर 7 वेळा फोन केल्यानंतर फोन करून कोणी फोनवर केला ते, फोन? उत्तर देण्याऐवजी टाळी देण्याऐवजी टाळाटाळी का गेली? मला असं वाटत, हे बघा की मनसेचे नेते काय म्हणत असतील हा त्यांचा प्रश्न आहे. नाही, जाहीरपणेच बोलले ते. बोलू द्या ना. आम्ही कोणी करू द्या ना. नाही करू द्या. मला अनेक लोक रोज फोन करत असतात. अनेक दिवसभर मी फोन बंद करून काम करत असतो. राज ठाकरेंनी फोन केला असेल किंवा अन्य कोणी फोन केला असेल. जर तुम्ही कोणाला फोन केला असेल, एक मला राजकारणातलं मी तंत्र सांगतो आणि गुपित सांगतो, तर तुम्ही ते उघड करता कामा नये. जर तुम्ही एखादी गोष्ट सांगताय आणि उघड करताय म्हणजे तुम्ही राजकारणात फिट नाही आहात. सिक्रेसी, गोपनीयता ही ज्याच्यापाशी नाही त्याने राजकीय काम करू नये. मी असं कुठे म्हणतो? मी एक मंत्र सांगितला. मी कुठे म्हणालो असं? नाही, मी म्हणालो की राजकारणामध्ये गोपनीयतेला फार महत्त्व आहे. जर त्यांनी 7 फोन केले असतील असं म्हणतात आणि ते घेतले नसतील तर त्यांना जाहीर करण्याचं कारण नाही. ते त्यांचे भाऊ आहेत. बरोबर. अनेक त्यांच्याकडे मार्ग असतात संबंध ठेवण्याचे. पण तुम्ही लोकांसमोर काय आणता की माझे फोन घेतले नाही, याच्यामध्ये आता काय आहे ते लोकांनी पाहावं. मला असं वाटत नाही की मी उद्धवजींना ओळखतो. सर, शिवसेनेत अनेक वेळा बंडखोरी झाली, पण आतापर्यंत कधी शिवसेनेची शाखा शाखेला कधी बघा, टाळायला तुम्ही लागली? एका शाखेचं हिंदमाताकडलं उदाहरण देत आहे. आता बघा टाळा का जाऊन टाळे वेळ काय नसतं. ही कोणाची खाजगी प्रॉपर्टी नाही, ही शाखा वगैरे ती शिवसैनिकांची प्रॉपर्टी आहे आणि त्या प्रॉपर्टीच्या चाव्या शिवसेना भवनात आहेत. कुठल्याही शाखेला कधीच आतापर्यंत इतिहासात टाळं लागलेलं नाही. 2-4 लोक बाहेर पडले रागात आहे म्हणजे टाळं लागतं का? नाही, व्यवस्थित आहे सगळं. झाले आहेत का तुम्ही ज्याप्रमाणे म्हणताय? मला माझ्या पक्षाविषयी इतकं सांगता येईल, यापुढे आम्ही एकटे काम करणार, एकट्यानं लढणार. शिवसेना एकाकी, एक नवीन दिशा, एक नवीन मार्ग शिवसेना पक्षप्रमुखांनी एकदा दिल्यावरती हे किंवा ते ह्याची आम्ही चर्चाच करत नाही आता कुठे. आज व्हॉट्सअपमध्ये एक आहे, आज हार्दिक पटेल चालतात मग राज का चालत नाही असं नाही, मला माहित नाही. हार्दिक पटेल चालतात म्हणजे काय आहे? युती जाहीर केली आहे का त्यांच्याबरोबर? शिवसेनेचा चेहरा महाराष्ट्राच्या बाहेर जर का असेल, आता गोव्यामध्ये आम्ही महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाशी महाराष्ट्राच्या बाहेर युती केली. सुभाष वेलिंगकरांच्या पक्षाशी महाराष्ट्राच्या बाहेर युती केलेली आहे. महाराष्ट्रात आम्ही कोणाशी युती करणार नाही. पण शिवसेनेचं जे भाजपबरोबरचे जे संबंध होते 25 वर्ष इतके टिकले, तुम्ही अनेक चढ उतार बघितले या सगळ्या संबंधाच्या ह्याच्यात. आता या लेवलला आलेलं आहे की युती सडली असं पक्षप्रमुखांनी जाहीर केलेलं आहे आणि तुम्ही अन्य भागामध्ये जिथे जिथे भाजपच्या विरोधातले लोक असतील, गोवा असेल, गुजरात असेल किंवा उत्तर भारतामध्ये, त्या लोकांना जवळ करायला सुरुवात केलेली. कोण म्हटलं आम्ही भाजपाच्या विरोधातल्या लोकांना जवळ करतो? हार्दिक पटेल भाजप समर्थक नाही आहे. आता गोव्याचं उदाहरण घ्या. गोव्यामध्ये महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष हा गेले 15 वर्ष भाजपचा सत्तेतला पार्टनर आहे. सत्तेतलाच पार्टनर आहे ना तो. ते दूर झाले भाजपपासून. आम्ही त्यांना बाहेर काढलं का? ते दूर झाले. का दूर झाले? जी शिवसेनेची खतखत आहे ती स्थिती भाजप बाबतीत त्यांची आम्हाला संपवायला निघाले. सत्तेचा वापर करून महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाला संपवण्याचा घाट कसा रचला होता हे ढवळीकरांनी सांगितलेलं आहे. सुभाष वेलिंगकर का दूर झाले? या सुभाष वेलिंगकरांनी मनोहर पर्रीकरांपासून आजच्या पार्सेकरांपर्यंत अनेक स्वयंसेवक घडवून त्यांना भाजप तिथे मोठा केला. बरोबर. पण मातृभाषेच्या प्रश्नावरती तिथे वाद निर्माण केला पर्रीकरांनी. हा त्यांचा धोरणात्मक मुद्दा होता, गोव्याच्या संस्कृतीचा मुद्दा होता, म्हणून ते बाहेर पडले. ते भाजप विरोधक म्हणून बाहेर पडले का नाही? समविचारी पक्ष एकत्र आले, त्याने एक नवीन पर्याय द्यायचा प्रयत्न केला, महाराष्ट्राबाहेरचं म्हणते. सर, जाहीरनामा आम्ही बघितला भाजपचा आणि वचननामा शिवसेनेचा. हे जेव्हा बघितले तेव्हा अनेक मुद्दे तर समान आहेत, पण भाजपमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा जाणवला, तो म्हणजे बाळासाहेबांचं भव्य स्मारक. हा मुद्दा शिवसेनेचा जवळपास हायजॅकच केलेला आहे. तर याबद्दल काय शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया आहे आणि बाळासाहेबांचं भव्य स्मारक बांधण्याचा मुद्दा मग शिवसेनेच्या जाहीरनाम्यात का नाहीये? नाही, त्याला जोडून मी विचारतो की त्याच्या आधी
छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ज्या पद्धतीने भाजपच्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात दिसायला लागली, शिवाजी आठवले हा. त्यांना छत्रपतींच्या आशीर्वादांची आता आठवण झाली, त्यांना हुतात्मा स्मारकाची आठवण झाली, त्यांना सिंहगडाची आठवण झाली. चांगली या निमित्तानं निवडणुका लढण्यासाठी का होईना या सगळ्या गोष्टींचा उद्धार त्यांना करण्याची प्रेरणा मिळते. अग्रलेखामुळे सगळं औरंगजेब वगैरे सगळं जे म्हटलं होतं वगैरे त्याच्यामुळे हे सगळे आता महाराज हो, महाराज आठवलेत त्यांना, चांगली गोष्ट आहे. आम्ही त्यांचं स्वागत करतो. त्यांना महाराजांची आठवण झाली. पण बाळासाहेबांचं स्मारक आता भाजप करणार आहे. त्याला शिवसेना प्रमुख हे सर्वव्यापी, सर्व पक्ष, सर्व समाज, सर्व धर्मांना मान्य असलेले नेते होते. भारतीय जनता पक्षाला त्यांचं महत्त्व वाटतंय ही चांगली गोष्ट आहे. आणि शेवटी युतीचे ते प्रमुख शिल्पकार होते महाराष्ट्रात आणि देशात भाजपला मोठं करण्यात ते बाळासाहेबच होते. हो, नरेंद्र मोदींची खुर्ची वाचवण्यात बाळासाहेबांचा पुढाकार होता गोधरा दंगलीनंतर. त्याचं ऋण थोडंफार जर ते फेडत असतील, पण भाजप आहे आणि नाही म्हणून का स्मारक काय अडत नाही. 4 भिंती रचल्या म्हणजे बाळासाहेबांचं स्मारक नाही. पण तुम्हाला मी सांगतो, बाळासाहेब हे बाळासाहेब आहे, स्मारकापेक्षा मोठे आहेत. दगडी स्मारकापेक्षा बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व जे आहे हे प्रचंड मोठं आहे. अशा व्यक्ती चिरंतन असतात. विवेकानंदाचं स्मारक कोणी उभारलं नाही म्हणून विवेकानंद आपण विसरू का? आज छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळे गड किल्ले पडक्या अवस्थेमध्ये आहेत म्हणून शिवाजी महाराजांचं शौर्य आपल्या हृदयात नाही आहे का? तसं बाळासाहेबांचं आहे, लोकमान्य टिळकांचं आहे आणि सावरकरांचं आहे. ह्या व्यक्ती कोणत्याही स्मारकाशिवाय अजरामर आहेत. संजय राऊतांसोबतची चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर शेवटच्या भागाकडे आपण वळणार आहोत. पहा फक्त ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. न्यूजरूम चर्चामध्ये संजय राऊत आपल्यासोबत आहेत आणि शेवटच्या भागात आपण पोहोचलोय. मी जरा वेगळा प्रश्न विचारतो. आपण सगळे राजकारण आणि निवडणुकांबद्दल बोलतो, पण तुम्ही जी सिनेनिर्मिती केली होती बाळकडूच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण वेगळ्या पद्धतीने मोठ्या पडद्यावर करण्याचा प्रयत्न केलेला होता, पण तो तितक्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचला नाही. त्यासाठी काही तुमच्या डोक्यात आहे का तशी योजना? पोहोचला की, असं नाही. मराठी सिनेमा जेवढा चालायला पाहिजे तेवढा तो चालला. असं काय नाही की तो व्यवस्थित पोचला लोकांपर्यंत. 3-4 आठवडे सिनेमा चालला. बाळासाहेब हे जितके आपण लोकांसमोर आणू तेवढे आणायला पाहिजे. नवीन पिढीसमोर वेगवेगळ्या माध्यमातून आणले पाहिजेत. लोक आता सिनेमा किंवा टी व्हीच्या माध्यमातून जास्त लोकांपर्यंत जातं. पूर्वी वृत्तपत्रातून जात होते. आणि बाळासाहेबांच्या नंतर अनेक लोक सिनेमा काढण्यासाठी आम्हाला काढायचं आहे, बाळासमोर सिनेमा आम्हाला काढायचा आहे. आणि त्यातले काही मी प्रयोग बघितले ते फार हास्यास्पद होते. म्हणून म्हटलं आता मीच काढून टाकतो एक सिनेमा. तर बाळासाहेब तुम्ही कसे दाखवणार? या पिढीनं बाळासाहेबांना पाहिलेलं आहे समोरून आग ओकताना प्रत्यक्ष. बाळासाहेबांची भूमिका साकारणं कुठल्याही कलाकार फार सोपं नाही. मग तो सरकार असेल ते काय बाळासाहेब नाही आहेत. तो सिनेमा एक आला होता, बाळासाहेब असे नव्हते. बाळासाहेब फार वेगळं आहे, रसायन फार झालं आहे. हां, तुम्ही म्हणाल की बाळासाहेब हे बाळासाहेब होते आणि उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे आहेत. या दोघांसोबत संपादक म्हणून काम करताना तुम्हाला काय फरक जाणवला? मला काही फरक जाणवत नाही, कारण मी आहे, मी तोच आहे ना. बाळासाहेब आक्रमक होते, उद्धव ठाकरे तेवढे आक्रमक नाही. पण सामना आक्रमक आहे आणि उद्धवजी सुद्धा आक्रमक आहेत. सामन्याची भाषा सामनाचा जो आक्रमकपणा आहे हा बाळासाहेबांच्या भूमिकेतून आलेला आक्रमकपणा आहे. तो जो मूळ विचार आहे ना तो तसाच आहे, त्यात बदल नाही आहे. मला बाळासाहेबांनी घडवलं आहे, मी त्यांच्या मुशीत तयार झालेलो आहे, खरं आहे. त्याच्यामुळे माझ्या विचारात भूमिकेत बदल होत नाही. आणि मला वाटतं उद्धवजीसुद्धा त्याच भूमिकेत आहेत. आता आक्रमक जर ते नसते तर त्यांनी ज्या पद्धतीनं गोरेगावला 1 घाव 2 तुकडे केले असते ते झालेच नसते ना. हिमतीचं काम आहे ना ते, शेवटी ते सुद्धा ठाकरे आहेत ना. पण ही जी हिंमत आहे, म्हणजे परत परत हा प्रश्न अशासाठी विचारतोय की कुठेतरी अशी भीती होती का शिवसेनेला सुरुवातीच्या काळामध्ये की तुम्ही आधी विरोधी पक्ष म्हणून ती हिंमत दाखवली विरोधी पक्षात जायची आणि विरोधी पक्षनेता शिवसेनेचा झाला आणि मग नंतर परत ती महाराष्ट्राची गरज होती. महाराष्ट्र निवडणुकीनंतर लगेच अस्थिर होऊन राजकीयदृष्ट्या निकाल लागलेले. पवारांनी कुठेतरी निगोशिएशन तुमचं हरवून टाकलं असं झालं, म्हणजे एक राजकीय पवारांना जे ओळखतात त्यांचं राजकारण ज्यांना माहिती आहे
ते अशा प्रकारचे गोंधळ घालत असतात राजकारणामध्ये. त्या गोंधळात कोण फसतो, कोणाचा बळी जातो हे नंतर कळतं आपल्याला. पण आम्ही काही त्याकडे फार लक्ष देत नाहीत. मोठे नेते आहेत, ते पद्मविभूषण आहेत. आता एक मोठा त्यांनी आवाज देऊन ठेवलेलाच आहे ना की मध्यावधींना सामोरं जावं लागेल. हे ते पहिल्या दिवसापासून सांगतायत. पहिल्या दिवसापासून सांगतात. केंद्राच्या बाबतीत, राज्याच्या बाबतीत त्यांचं एक स्वतःचं आकलन असतं. अनेकांचं आहे तसं. पण त्यांच्या जाळ्यामध्ये कधी शिवसेना फसणार नाही, एक सांगतो मी. राहुलजी, माझा प्रश्न असा आहे की विधानसभा निवडणुकीनंतर मुंबईकरांना मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पहिल्यांदाच नोटाचा अधिकार वापरायला मिळणार आहे. तर याचा वाटतंय काही परिणाम होईल, फरक पडेल? शेवटी लोकशाही आहे. गोव्यात सुद्धा आम्ही बघितलं की नोटाचा वापर झालेला आहे. मुंबईत मला तसं वाटत नाही. मुंबईमध्ये एका विशिष्ट भागात हा प्रकार होऊ शकतो, मलबारसारख्या भागामध्ये, जुहूसारख्या भागामध्ये. पण जिथे आपला मध्यमवर्गीय समाज आहे, जो ठरवतो कोणाचं सरकार आणि कोणाचं विजय झाला पाहिजे, पराभव झाला, तिथे हे चालत नाही. याचा अर्थ असा आहे का की नोटाचा क्लिअर किंवा अगदी स्पष्ट अर्थ या मध्यमवर्गीय घरांपर्यंत पोहोचला नाही आहे? नाही पोचला. तो एका विशिष्ट वर्गात आहे. जे लोक आपला मतदान करतात ना, त्यांच्यापर्यंत तो पोचलेला आहे. राऊत साहेब, तुम्हाला प्रश्न संपादक म्हणून 2 प्रश्न आहेत. एक तर मनसेचं राजकारण आणि आत्तापर्यंतचा सगळा जो प्रवास होता त्यावरून सगळे म्हणत होते की हा पक्ष फाईट देईल. पण या निवडणुकीत असं दिसतं की मनसे कुठे स्पर्धेत आहे की नाही असा प्रश्न पडतो. तुम्ही राज ठाकरेंना सुद्धा खूप जवळून ओळखता. तर मनसे ॲज अ पक्ष म्हणून ही त्या पक्षावर वेळ का आली, अशी का झाली? आणि सर, आणि दुसरं करू इच्छित नाही, कारण संपादक म्हणून विश्लेषण केलं तरी तुम्ही शिवसेनेचा नेता म्हणून बोलतोय असं दाखवणार, हे मला माहिती आहे. नाही, मुळात असं आहे की आज आम्ही महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये आम्ही शत्रूच कोणाला मानत नाही आहोत. सगळे मित्र आहेत. आम्ही शत्रू यासाठी मानत नाही की आमच्या समोर त्या ताकदीनं लढणारं कोणीच नाही. आम्ही भाजपलाही मानत नाही की ते ताकदीनं उभे आहेत. अहो, त्यांना उमेदवारच मिळत नव्हते. आम्ही त्यांना 60ची ऑफर त्यासाठीच केली ना. खूप त्यांच्या जिवारी लागली होती. 60 म्हणजे असं आहे की त्यांना बाहेरून उमेदवार घ्यावे लागले सगळे. तुम्ही पाहिला असेल त्यांना इतक्या जागा लढवताना दमछाक होते. 200, 224 जी दमछाक होती ती कोणत्याही पक्षाची होऊ शकते. नुसतं एखादा माणूस उभा करून निवडणूक लढवणं सोपं असतं. नाही, पण तुम्ही जी 60ची त्यांना ऑफर दिली होती जागांची, उद्धवजींनी दिलेली ऑफर आहे ती, आणि ती योग्य होती. ती त्यांच्या खूप जिवारी लागली. मला असं वाटत नाही किती जिवारी लागली. पण या मुंबई शहरामध्ये गेल्या 5 वर्षात जे काम केलं आहे शिवसेनेनं, उद्धवजींनी, मला असं वाटतं की ते कामाच्या ताकदीवरती पाहाल तर प्रत्येक वेळा जागा वाढवून का द्यायच्या. निवडणूक आली की पहिलं आम्हाला जागा किती वाढवून देणार. मग शिवसेनेनं काय शेवटी असं तिळभर व्हायचं का? इतका मोठा पक्ष आहे आणि जागा प्रत्येक वेळेला का वाढवून द्यायचा हा त्यांचा जो सवाल आहे त्याला कोणी उत्तर देत नाही. का जागा वाढवून द्यायच्या? आम्ही काय कमजोर आहोत? आम्ही कमकुवत आहोत? शिवसेनेचं अस्तित्व मला दिसत नाही आहे, आमचं काम दिसत नाही आहे, लोकांचा पाठिंबा नाही, प्रचंड पाठिंबा आहे लोकांचा आम्हाला, तरी पण आम्हाला जागा वाढवून द्या. हे कुठेतरी पालुपत संपायला पाहिजे. काल उद्धवजीने सांगितलं ना, मग आम्ही काय तुमची भांडी घासत राहायचं का? प्रत्येक वेळेला जागा तुम्हाला वाढवून द्यायच्या, आम्ही काय करायचं? नाही, अजिबात चालणार नाही. मग आम्ही एकटे लढू, सोवाळ्यावर लढू, आम्ही समर्थ आहोत, बस. सर, एक छोटा प्रश्न. युतीचं आत्ताचं सरकार आहे, राज्य सरकार, हे आपला कार्यकाळ 5 वर्षाचा पूर्ण करेल का? काल उद्धवजीने सांगितलं नोटीस पिरियडवर सरकार चाललं आहे ना. नोटीस पिरियडला एक मुदत असते. म्हणू द्या ना, शकुनी मामा काय वाईट नव्हता फार. मामाच होता ना तो कोणाचा तरी, त्याला तोही फासे फेकतच होता ना. आणि मामाच्या गावाला जाऊया असं सगळे म्हणतात. मग आता आमच्या येणार. सर, बाळासाहेबांची शिवसेना आणि आजची उद्धवजींची शिवसेना एकच आहे. नाही, काय फरक झाला आहे का? शिवसेना एकच आहे. बाळासाहेबांची शिवसेना जी आहे तीच उद्धवजींनी 2 पावलं 4 पावलं पुढे नेलेली आहे. आणि कालचा जो त्यांचा निर्णय आहे त्याच्यामुळे ती शिखरावर जाणार आहे. जो निर्णय बाळासाहेबांना घ्यायचा होता तो उद्धवजींनी घेतला. या महानगरपालिका निवडणुकीत मुंबईमध्ये शिवसेनेला किती जागा मिळतील, तुमचा अंदाज काय? पूर्ण बहुमत 125च्या वर तर नक्की मिळणार.
125 वरती तर अंडरलाईन आहे, नक्की मिळणार. सर आणखीन एक प्रश्न आहे. तुम्ही बाळासाहेबांवरती एक फिल्म बनवली बाळकडू. तुम्ही आता आणखीन पुढे त्यांच्यावर एक फिल्म बनवायचं हे करताय. फक्त चित्रपट निर्मिती हा काय माझा व्यवसाय नाही. नाही नाही सर, तुम्ही तुमचे ते आदर्श होते, गुरु होते, नक्कीच. पण आता ज्यावेळेला फिल्म आपण बनवणार तर कुठचा अभिनेता एवढा सक्षम आहे की जो त्यांची भूमिका करू शकतो? तुमच्या नजरेत असं कोण अभिनेता आहे का? बाळकडून नंतर मला अनेकांनी विचारलं की आपण परत काय बनवत आहे का. माझ्या डोक्यामध्ये एक विषय सतत आहे, त्याच्यावरती मी अनेक महाराष्ट्रातल्या प्रमुख राजकीय नेत्यांशी चर्चा केली. जसं सिंहासन चित्रपट आला होता, बरोबर, महाराष्ट्रातलं राजकारण सगळं अरुण त्याच्यामध्ये दाखवलं होतं. साधूंच्या पुस्तकावर जब्बार पटेलांचं दिग्दर्शनचा खूप छान सिनेमा होता. एक विशिष्ट काळातलं राजकारण होतं. मला सिंहासन पार्ट 2 बनवण्याचं काम चालू आहे. सिंहासन पार्ट 2 दुसरा भाग. शिवसेना प्रमुखांना केंद्रबिंदू ठेवून राज्याचं राजकारण कसं घडत गेलं आणि जे राजकारण दिल्लीला चालायचं देशाचं ते मुंबईपर्यंत कसं आलं. अनेक पात्र याच्यामध्ये आहेत आणि कुठलाही सत्तेवर नसलेला हा नेता एवढा मोठा सगळ्या सत्ताधाऱ्यांचा कसा मार्गदर्शक म्हणून काम करत होता आणि आपल्या मुठीत ठेवत होता, हे लोकांपर्यंत नव्या पिढीपर्यंत जायला पाहिजे चित्र. शिवसेना प्रमुखांचं व्यक्तिमत्व या माध्यमातून, यासाठी मी त्यांचा एक चेला म्हणून मला असं वाटतं की मी बऱ्याच गोष्टी पाहिल्यात, अनेक प्रसंग मला माहिती आहेत त्यांच्या जीवनातले, त्यांच्या अवतीभोवतीचे, की नक्की बाळासाहेब काय होते, त्यांचं व्यक्तिमत्व काय होतं आतून बाहेरून. मला वाटतं ते पडद्यावर यायला पाहिजे, लोकांपर्यंत पोचायला पाहिजे. त्यासाठी जरा निवडणुकीची रणधुमाळी संपली की ते आकार घेईल आणि ते काम होईल त्याच्यावरती. रावसाहेब, मगाशी उत्तर राहिलं होतं, निवडणुकीच्या नंतर मनसेची मदत जर घ्यावी लागली तरी तुम्ही घेणार नाही हे स्पष्ट करताय का? त्यांच्या 10-12 जागा आल्या आणि मिळतील असं वाटतं आपल्याला? तुम्हाला किती वाटतं? नाही, मी काहीच अभ्यास केलेला नाही आहे, तुम्ही सांगा. मला काहीच माहीत नाही. आम्हाला वाटतं मला 125 जागांच्यावर नक्की मिळतील. उद्धवजींना खात्री आहे पूर्ण बहुमताचा वर 25 जागा मिळतील. कशाच्या आधारावर सर आपण असं म्हणता? कारण गेल्या 4ही निवडणुकांचा आकडा जर पाहिला शिवसेनेचा तर 80च्या पुढे जाणं आम्ही युतीमध्ये होतो म्हणून तो आकडा कमी झाला. एक सांगतो मी, आम्ही युतीमध्ये होतो, कमी कुजली म्हणतो ना आपण, तिथे या प्रश्नाचं उत्तर आहे तुमच्या. हा प्रश्न आहे, तुमचं उत्तर आहे की आम्ही कुजलो कारण आमच्या वाट्यालाच कमी जागा येत होत्या, त्याच्यामुळे आम्ही कमी जागा लढत राहिलो. आता आम्ही 227 जागा लढतो आहे. संपूर्ण मुंबईतलं वातावरण बदललेलं आहे. आता नक्कीच आम्हाला पूर्ण बहुमत स्वबळावर मिळेल. नाही, ह्याच प्रश्नाचं उत्तर हो की नाही असं हवंय. कुठलं? मनसेला तुम्ही तुमच्या मदत घेणार प्रश्नाचं- की नाही असं आहे गरज पडली की तर? मी अनेक प्रश्नाचा उत्तर द्यायला बांधील नाही आहे. नंबर 1, मी माझ्या पक्षाविषयी बोलू शकतो, दुसऱ्या पक्षाविषयी बोलण्याचा मला अधिकार नाही आहे. त्यांना किती जागा मिळणार, ते काय करणार, भाजपा काय करणार, MIM काय करणार. MIM पण लढत आहे, त्यांनाही मला वाटतं काही जागा मिळण्याची शक्यता आहे ना. केरळमध्ये मुस्लिम लीग सारखा पक्ष उभा राहतो, त्यांचे खासदार निवडून येतात, लोकशाही आहे. एखाद्या पक्षाला किती जागा मिळतील आणि त्यांची भूमिका काय आहे हे त्यांनी ठरवायचं आहे. मला वाटते नगरपालिका निवडणुकीत भाजपने घेतली होती, ते पाप आम्ही करत नाही. जेव्हा तरुण पिढी त्या पक्षाशी जोडली जाते, अलीकडच्या काळामध्ये कुठेतरी असं वाटतं शिवसेनेचं युवा नेतृत्व जे आहे ते कुठेतरी तरुण पिढीला आकर्षित करण्यात कमी पडतं. नाही हो, मी अजूनही स्वतःला म्हातारा झालो असं समजत नाही. बाळासाहेब वयाच्या 84व्या वर्षी नेतृत्व तरुणांचं करत होते आणि आजसुद्धा तुम्ही सभा बघा, आमच्या सभा तरुणी मोठ्या प्रमाणात असतात, आहेत ना. त्याशिवाय काय इतकं मतदान होतं? तरुणांची संख्या आहे, युवा सेना आहे, त्यात तरुण आहेत. आम्ही सगळे स्वतःला तरुण मानतो. काय माणसानं वयानं म्हातारा विचारानं व्हायचं नाही. रावसाहेब, शेवटचा प्रश्न. नेटवर्क एटीनशी बोलताना अमित शहा असं म्हणाले होते की शिवसेनेशी आमचे मनभेद नाही आहेत, मतभेद आहेत. मुख्यमंत्री म्हणाले विचारांशी काही आमचं भांडण नाही आहे, आचाराशी भांडण आहे. मग आता हे मनभेद मिटणार का, आचार जुळणार का, काय होणार निवडणुकीनंतर? जर अमित शहा असं बोलले असतील की मनभेद मतभेद, तर त्यांना त्यांची चूक कळायला लागलेली आहे असं मानतो. त्यांनी जी चूक केली आहे इथे, त्या चुकीचा त्यांना अंदाज यायला लागलेला आहे. मुख्यमंत्र्यांचं जे संयमी विधान आहे ते सुद्धा त्याचंच दर्शन दाखवत आहे की त्यांना चूक कळते आता त्यांची. पण आता आम्हाला ह्या सगळ्या भानगडीत पडायचं नाही आहे.
मनभेद असो, मतभेद असो, पातक असो, ते जीवरमत नाही तुमचं. आम्हाला आता स्वतःचा मार्ग जो निवडलेला आहे उद्धवजींच्या नेतृत्वाखाली, ते आमचे सेनापती आहेत. सेनापती सांगतील त्या दिशेने आम्ही जाणार. त्याच्यामध्ये आता मागे वळून पाहण्यात काय अर्थ नाही. आता मागे वळून बघणार नाही. आता आम्ही पुढे जाणार. कोण काय बोलतोय, आता कोण आम्हाला काय मार्गदर्शन करते, काही गरज नाही. आम्ही समर्थ आहोत आमची दिशा ठरवायला, आणि ती उद्धवजींनी ठरवलेली आहे. आम्ही जाणार पुढे. धन्यवाद राऊत साहेब, तुम्ही आलात आणि या चर्चेत स्पष्टपणे उत्तरं दिलीत. न्यूजरूम चर्चामध्ये इथंच थांबू. पहा फक्त IBN लोक.